चांगले बना, मोठ्या लोकांकडून शिका, मोठ्या लोकांचं काम ऐका, जे सांगितलं ते गपचूप करा, आगाऊ प्रश्न करायचा नाही, जास्त हुशारी दाखवायची नाही, मोठा विचार करायचा नाही, जे आहे त्यामध्येच खुश राहायचं. कुणी कितीही काहीही बोललं तर शांत राहायचं. लोक तुम्हाला सांगत गेले आणि तुम्ही एक एक काम ऐकत गेले. हेच कारण आहे की चांगल्या व्यक्तीसोबत नेहमी वाईट होतं, कारण तुम्ही त्यांना लिमिटपेक्षा जास्त भाव देताय. तुम्ही इतकं स्वार्थ बनून राहताय की कोणाला पण वाटतं की तुमच्या डोक्यावर बसून घसरगुंडी खेळावी. काय वाटतं तुम्हाला? लोकांपुढे स्वार्थ बनून राहिल्याने, त्यांचे काम ऐकण्याने लोक तुम्हाला गुड बॉय म्हणतील? असं वाटत असेल तर ते तुमचा भ्रम आहे की लोक तुम्हाला गुड बॉय म्हणतील. तुम्हाला माहिती आहे, असाच एक गुड बॉय होता. लोकांपुढे चांगला राहण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. त्याला नेहमी वाटायचं की लोक मला चांगला आणि हुशार समजतात. एकदा तो गध्याला घेऊन दुसऱ्या गावाकडे जात असतो. तितक्यात तिथे आजूबाजूला असलेले लोक त्याला बघून मोठमोठ्याने हसायला लागतात की किती हा मूर्ख आहे, गधा असून पायी पायी चाललाय. तो पुरा दिवस हेच विचार करत गेला की मी काही चुकीचं केलं का. दुसऱ्या दिवशी तो गध्यावर बसून जायचा विचार करतो. तितक्यात पुन्हा ते लोक त्याला बघून पुन्हा काहीतरी बडबडायला लागतात. किती मूर्ख आणि स्वार्थी आहे, बिचारा गध्यावर बसून चाललाय. बघितलं मित्रांनो, लोकांना नाव ठेवायचं असेल तर ते कसं बी करून नाव ठेवणारच. ते तुम्हाला विचारून नाही ठेवणार. मग तुम्ही कितीही चांगलं करा, त्यांना काहीही मतलब नाही. त्यांना मतलब आहे तर त्यांच्या कामाशी. तुम्ही लोकांच्या नजरेत तोपर्यंत चांगले आहात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ पूर्ण होत आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांना भाव देणं बंद करताना, तेच लोक तुम्हाला वाईट नाव ठेवायला 1 मिनिट पण लावणार नाही. तुम्ही अशा लोकांकडून कशी अपेक्षा करू शकता की ते लोक तुमची किंमत करतील? ते लोक तुमची किंमत काय करणार जे स्वतःची करत नाही? ते तुमची काय करणार? म्हणून लोकांचा विचार करणं, त्यांचं ऐकणं सोडून द्या. जर ऐकायचं असेल तर स्वतःचा आवाज ऐका. काय म्हणतं तुमचं हृदय? तुम्ही बघतानंतर कळेल की तुमचा हृदयाचा प्रत्येक ठोका म्हणत असेल की चल आपल्या ध्येयाकडे जाऊया. असं होऊ शकतं की जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम करायला लागता तेव्हा. हॅलो, कुठेस? घरी आहे, बोल. एक काम होतं, गॅसची टाकी भरून आणायची आहे, माझ्यासोबत येशील का? आहे दोन. तुमच्यासोबत असं खूप वेळेस कळत नकळत झालं असेल. तुम्हाला कोणी काम सांगितलं आणि तुम्ही त्यावर हा बोलला आणि तुम्हाला नंतर पश्चाताप होतो की मी का हा बोललो, नाही म्हणायला पाहिजे होतं. अशा वेळेस तुमची इच्छा नसताना सुद्धा तुमच्या हातातलं काम सोडून तुम्हाला जावं लागतं. मी समजू शकतो, असे लोक तुमच्या आजूबाजूला खूप भेटतील जे तुमच्याकडून चालाकीनं काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस तुम्हाला नाही म्हणायला पण अवघड जातं, मी समजू शकतो. म्हणून मी तुम्हाला अशा 3 ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पुढच्या व्यक्तीला नाही असं कसं म्हणायचं की पुढच्या व्यक्तीलासुद्धा तुमच्यावर विश्वास होईल आणि वाईट पण वाटणार नाही. आणि नंबर 1, नाही म्हणायचं असेल तर कारण द्यायला शिका. मनोविज्ञान म्हणतो की जर कोणाकडून काम करून घ्यायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी म्हणवायचं असेल तर रिझन द्यायला शिका. कारण सांगितल्याने 50% चान्सेस इन्क्रीज होतात. जर तुम्ही कारणसोबत इमोशन जोडू शकलात ना तर 100% तुमचं काम होईल. तुम्ही 2 टाईपमध्ये कारण देऊ शकता, एक स्वतःला आणि दुसरं जगाला. तुम्हाला कोणाला द्यायचं आहे? नंबर 2, स्वतःचे रूल्स बनवा. तुम्हाला कोणालाच नाही म्हणायची गरज पडणार नाही. कसं असतं, माणूस व्यक्ती बघून काम करून घ्यायचं बघत असतो. जेव्हा सगळ्यांना कळेल की तुमचे काही रूल्स आहेत तेव्हा ते स्वतःहून ॲक्सेप्ट करतील. कारण नियम वचन तोडणं कोणालाच चांगलं वाटत नाही. त्यामुळे लोक तुम्हाला काही काम सांगतील याची शक्यता लगभग खूप कमी होईल. नंबर 3, अशा व्यक्तीला सरळ सरळ नाही म्हणा जे व्यक्ती स्वार्थी आहेत, ज्यांना तुमच्या तत्त्वाची किंमत नाही आहे, तुमच्या परिस्थितीची जाणीव नाही, तर तुमची किंमत काय ठेवणार आहे? म्हणून स्वार्थी लोकांना सरळ सरळ नाही म्हणा. आणि कोणाला सरळ सरळ नाही म्हणायचं आहे ते तुम्ही बघा. शेवटला एकच म्हणणार, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते काम पहिलं करा. लोकांना काय वाटतं, लोक काय विचार करतात हे विचार करणं तुमचं काम नाही आहे. तुमचं फक्त एकच काम आहे, कर्म करणं. लोकांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. लोकांच्या नजरेत मूर्ख बनल्याने तुम्ही मूर्ख बनत नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा. आपल्या ध्येयाकडे रोज 1% का होईना काम करत राहा. तुमचं यशस्वी होणं पक्का आहे. पण ह्या गोष्टीसाठी पहिलं मेंटली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ
तुमच्यासाठी आधीच बनवून ठेवली होती. तुमच्या स्क्रीनवर शो होत आहे, त्यावर क्लिक करा. आपण तिथेच भेटू.